पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा पेणमध्ये तीव्र निषेध। मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू नागरिकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा आज पेण शहरात तीव्र निषेध करण्यात आला। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधी वाचनालय येथे एकत्र आलेल्या नागरिकांनी देशप्रेमाचा संदेश दिला। यावेळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, रायगड जिल्हा पेण पनवेल कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अण्णा वनगे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या। संपूर्ण देशात या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध होत असताना पेण शहरातील नागरिकांनी देखील आपल्या एकजुटीने आणि देशप्रेमाने या अतिरेकी कृत्याचा विरोध केला। सर्वांनी हल्ल्यातील शहीदांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत हा निंदनीय प्रकार असून शासन अशा कृत्यांमागे असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करेल असे सांगितले। भ्याड हल्ला काल रोजी मंगळवार दुपारी झालेला आहे। जवळपास 200 किलोमीटर आतमध्ये येऊन म्हणजे आपली एकदम हाय सिक्युरिटी नियंत्रण रेषेपासून 200 किलोमीटर आतमध्ये तिथे हाय सिक्युरिटी जर असतं तिथे हा भ्याड हल्ला झालेला आहे। जवळपास 4 ते 5 आतंकवादी होते आणि आपले महाराष्ट्रातील 6 जण आणि पूर्ण भारतातील टोटल 26 लोक आतापर्यंत त्याच्यामध्ये जामीन झालेले आहेत। अजूनही काही इंजुर्ड आहेत। अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। खरोखरच हा निंदनीय हल्ला आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट पाहिजे तेवढं पावलं उचलते। तर प्रसाद भोईर यांनी अतिरेक्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत अशा जिहादी अतिरेक्यांनी हिंदू नागरिकांवर केलेला हल्ला हा मानवतेच्या विरोधात आहे। सरकारने कठोर पावले उचलून अतिरेक्यांना देशात शिरकाव करू न देणे अत्यंत आवश्यक आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले। संध्याकाळपासून जे वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत, संपूर्ण देश हळहळला, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे। आज या धकाधकीच्या जीवनामध्ये जो आपल्या कामाधंद्यामध्ये व्यवसायामध्ये व्यस्त असताना जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा प्रत्येकाचं संवेदनशील मन जागृत होतं आणि मग त्यातूनच आज आपण इथे पेणमध्ये राहून काय करू शकतो तर अशा मृतात्म्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करू शकतो, त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि त्यासोबतच एक अपेक्षा आम्ही ज्या सरकारला बहुमताने निवडून दिले, जे आमचं प्रतिनिधित्व करत आहेत, आमची सर्वस्वी जबाबदारी ज्यांच्याकडे आहे आमचं संरक्षण करायची, आमच्या ज्या काही बॉर्डर्स आहेत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि मग अशा वेळी जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा कितीही म्हटलं तरी ते गव्हर्नमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे आणि म्हणूनच असे हल्ले होतात।